नमस्कार. आमच्याकडं बरीचशी अशी मंडळी येतात. विशेषतः कुमार वयोगटातील मुलं आणि काही गृहिणी, काही पुरुष मंडळी अशी येतात, की त्यांच्या कंप्लेंट अशा असतात, की आम्हाला वजन वाढवण्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? की आमचं वजन हे तुलनेनं कमी आहे. हे वजन आमचं निश्चित वाढलं पाहिजे. ह्याच्याकरता आम्ही उपाय करतोय. पण त्याला सीमित परिणाम मिळतोय. ह्याच्याकरता आयुर्वेदामध्ये काय उपाय आहेत? ह्या संदर्भातलं आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. मी आहे डॉक्टर राजोपाध्याय. आपण पाहतात शाकल्य कट्टा. तर आता ह्याच्यामध्ये वजन वाढवण्याचे उपाय जर बघताना पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे, की वजन का कमी होतंय? वजन वाढवण्याच्या उपायामागं त्याचं मूळ कारण काय आहे? वजन का कमी होतंय? का मुळातच कमी आहे? वगैरे, वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह थोडक्यात घेऊ. तर वजन कमी होण्याची कारणामध्ये पहिलं कारण येतं म्हणजे सहज. सहज याचा अर्थ असा आहे, की हेरिडिटरी. तुम्हाला जन्मताच आई-वडिलांनी ज्यावेळेला जन्म घातलेला असतो, त्यावेळेला एक आई-वडिलांचं जे वजन असतं, त्या पद्धतीतच मुलाचं वजन हे घडत असतं. तर तो एक सहज प्रकार आहे. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कुपोषण. आम्ही भरपूर खातो वगैरे पण ते निकृष्ट अन्न जर असेल, तर ते अन्न तुमच्या शरीराचं पूर्ण पोषण करत नाही. त्यामुळं चांगलं पोषण होण्यासाठी सकस आहाराची अतिशय आवश्यकता असते. त्यामुळं तो सकस आहार कुठला आहे? काय आहे? ह्या संदर्भात आपण काही विचार त्यामध्ये करणार आहोत. त्यानंतर एक महत्वाचं कारण आहे म्हणजे चिंता. बऱ्याच जणांना अकारण चिंता असते. अकारण चिंता म्हणजे काय? घरातल्या गृहिणीला तिचा नवरा कामाला गेल्यानंतर तो कामावरनं केव्हा परत येईल? कसा येईल? तो आत्ता जेवला असेल का? वगैरे, वगैरे. म्हणजे ज्या चिंतांचा काहीही त्यांच्या दृष्टीने उपयोग नाही, अशा चिंता किंवा मुलं बाहेर गेलेली आहेत आणि ती मुलं काय करत असतील? ती शाळेमध्ये आहेत का आणखी कुठे गेलेली आहेत? हे अकारणच्या ज्या चिंता असतात ना, ह्या चिंता माणसाला वजन कमी करतात. हे निश्चित आहे. त्यानंतर निद्रानाश. कुठल्यातरी भयानं, कुठल्यातरी न्यूनगंड डोक्यात धरून तुमचा निद्रानाश होण्याची शक्यता ही दाट आहे. तर ते एक कारण आहे. निकृष्ट अन्न म्हणजे तुमचं अन्न व्यवस्थित नाही. ज्यानं संपूर्ण पोषण व्यवस्थित होत नाही. अशा पद्धतीचं अन्न जर तुम्ही खात असाल, तर त्यानं वजन वाढणार नाही. नंतर एखादी गोष्टीमध्ये सतत दुःख करणे, की माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, माझ्याकडे अमुक नाही, माझ्याकडे तमुक नाहीये. ह्या गोष्टीमुळे सुद्धा तुमचं वजन हे कमी होतं. त्यानंतर विषय वासना. म्हणजे डोक्यामध्ये अशा काही सेक्शुअल गोष्टी बसणे, की त्या गोष्टी बसल्यानंतर त्यांचं ऑटोमॅटिक वजन कमी व्हायला लागतं. तर विषय वासना सुद्धा तुम्ही टाळली पाहिजे. त्याचबरोबर अतिमैथून जर तुम्ही करत असाल, तर ते अतिमैथून सुद्धा अतिशय घातक वजन कमी करायला ठरू शकतं. त्याच्यामुळे सुद्धा वजन तुमचं कमी होतं. त्यानंतर साहसजन्य एखादं काही गोष्ट तुम्ही करायला गेला, तरी सुद्धा तुमच्या वजनावर त्याचा परिणाम होतो. आता उदाहरणार्थ, की मी रोज डोंगर चढतो. अशी काही मंडळी म्हणणारी आहेत. त्यामध्ये बरीचशी मंडळी तुम्हाला अशी आढळतील, की रोज जर ते खरोखर डोंगर चढत असतील, तर त्यांचं वजन हे नेहमी कमी राहतं. डोंगरावरती राहणाऱ्या माणसाचं वजन हे नेहमी कमी असतं. त्याचं कारण असं आहे, की त्याला जे शारीरिक श्रम आहेत, हे त्याच्या शक्तीच्या बाहेर करायला लागतं आणि त्याला म्हणतात साहसजन्य कर्म. त्यामुळे साहसजन्य कर्म तुम्ही करणं टाळा. त्यानंतर रोगाची पीडा. एखादा रोग असतो, तो बरा होत नसतो. त्याला व्यवस्थित औषध मिळत नसतं. त्यामुळे सुद्धा वजन तुमचं कमी होत असतं. त्याचबरोबर मानस रोग जर काही असेल, मनामध्ये जर काही किलमिशं असतील, मनामध्ये काही गैरसमज असतील,
त्यामुळे अन्न गोड लागत नसेल तर अन्न अंगी न लागणे हे मनोरोगामुळे घडू शकत असतं. त्यामुळे ते एक महत्वाचं कारण आहे. आणि त्यानंतर एक महत्वाचं कारण आहे ते मानसिकच आहे, ते म्हणजे क्रोध. तुम्ही सारखा जर त्रागा केला, रागावला गेला, तर त्यामुळे सुद्धा तुमचं वजन हे कमी राहण्याची शक्यता दाट आहे. आता हे झालं सर्वसाधारणपणे कारण काय असू शकतात. नॉर्मल माणसामध्ये असणारी कारणं. मी तुम्हाला नॉर्मल माणसामध्ये असलेली कारणं तुम्हाला सांगतो, की जो मनुष्य सर्वांगीण नॉर्मल आहे. की जो जन्माला येताना नॉर्मल पद्धतीने आलेला आहे, दिसायला नॉर्मल दिसतो, पण त्याचं वजन हे कमी आहे. अशा संदर्भातले केसेस आपण आत्ता फक्त विचारात घेऊया. तर सूत्र काय आहे? ह्याचं सूत्र काय आहे, की बाबा वजन वाढवायचं आहे. तर तुम्हाला वजन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर याचं सूत्र आयुर्वेदाने असं दिलंय, की तुम्ही बृहणीय गणातली अन्न व औषध सेवन केली पाहिजे. बृहणी म्हणजे तुम्हाला शरीराला बृहण करणारी, मांस धातू वाढवणारी, रक्तधातू वाढवणारी, धात्वाग्नी चांगला वाढवणारी, त्याचबरोबर धातूंची पुष्टी करणारी अशी औषधं. कारण धातूंचं काम काय? धारणात धातवा. धातू शरीराला धारण करतात म्हणून शरीराचा आकार हा तुम्हाला दिसतो. त्यामुळे धातूंना इथं महत्व आहे. आता हे धातू कुठले आहेत? तर रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, मेद आणि शुक्र हे 7 धातू आपल्या शरीरामध्ये आहेत. 7ही धातूंचं अनुलोमन पोषण होणं अतिशय आवश्यक आहे. अनुलोमन पोषण याचा अर्थ काय? रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद इत्यादी. असं अनुलोम पद्धतीनं त्याचं पोषण होणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तुमचं वजन हे चांगल्या पद्धतीनं वाढू शकतं. त्यानंतर जलभूयिष्ठ वनस्पती किंवा जलभूयिष्ठ अन्न हे तुम्ही सेवन केलं पाहिजे. त्यामध्ये आप महाभूत आहे, जल जे महाभूत आहे ह्याचा अधिकांश वापर असला पाहिजे. त्याचबरोबर पृथ्वी भूयिष्ठ म्हणजे पार्थिव गुणाचं सुद्धा अन्न हे तुमच्या खाण्यामध्ये पाहिजे. तर अशा पद्धतीची द्रव्य सेवन करणं हे सगळ्यात महत्वाचं पहिलं सूत्र आहे. त्याच्यानंतर दुसरं सूत्र काय सांगितलेलं आहे, की तुमचा आचार हा आदर्श पाहिजे. म्हणजे उठण्याच्या वेळा, जेवणाच्या वेळा, व्यायामाच्या वेळा, झोपण्याच्या वेळा ह्या सगळ्या तुमच्या ठराविक ठरलेल्या असल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनं घडत असल्या पाहिजेत. त्यामध्ये रेग्युलरली इरेग्युलर नको. रेग्युलरली रेग्युलर लोक ही परफॉर्म करत असले पाहिजेत, तर तुमचं वजन वाढायला मदत होते. त्यानंतर निग्रह म्हणजे मोह, आळस ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. म्हणजेच मनाचा निग्रह केला पाहिजे. त्यामुळे मनोनिग्रह हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यानंतर एक दुसरं महत्वाची गोष्ट येते म्हणजे आत्मसुख तुम्हाला निर्माण करावे आहे. या परिस्थितीत आपण आनंदी आहोत ही कल्पना तुम्हाला अतिशय पोषक ठरते. धातूंचं सुद्धा चांगलं पोषण करते. त्यामुळे आत्मसुख, शय्यासुख. शय्यासुख म्हणजे काय? संभोगाचं संयमित सेवन तुम्ही करणं आवश्यक आहे. अजिबात संभोग न करणं, अजिबात शरीर संबंध न ठेवणं हे सुद्धा घातक आहे. अति ठेवणं हे सुद्धा घातक आहे. संयमित आणि सम्यक संबंध तुमचे शारीरिक हे अतिशय आवश्यक आहे. आता यामध्ये पदार्थ कुठले तुम्ही घेणार हे जरी सूत्र झाले. आता पदार्थांचा जर भाग बघितला तर मांसाने मौस वाढते. मांस खाल्ल्यानं मौस वाढते. पण हे मांस कसं खाल्लं पाहिजे तुम्ही? तर तुम्ही हे मांस जे आहे हे जास्त चटपटीत, चवदार असं करून खाण्याचं नाहीये. शिजवलेलं मांस तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवा. त्यानंतर दूध आणि दुधाचे सगळे पदार्थ. दूध आहे, ताक आहे, दही आहे, लोणी आहे, पनीर आहे, चीज आहे. अशा पदार्थांचं सेवन तुम्ही करणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर मिष्ठान्न, लाडू, जिलेबी वगैरे हे जे सगळे पदार्थ आहेत, हे मिष्ठान्न तुम्ही करणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर घृतपान म्हणजे तुम्ही रोज साधारणपणे 1-2 2 ते 3 चमचे तूप
पोटात घेणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर तैलपान म्हणजे भाजी आमटीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी तुमच्या तेल हे असणं आवश्यक आहे. त्यानंतर आचारामध्ये काय आहे? तर दैनंदिन आचार जो तुमचा आहे, त्यामध्ये तुम्ही दिवसा थोडी विश्रांती झोप ही घेणं आवश्यक आहे. ज्या लोकांमध्ये वजन वाढवायचं आहे, त्या लोकांनीच दुपारची झोप घ्यायची आहे. सामान्य ज्यांचं वजन व्यवस्थित आहे, त्यांनी दुपारची झोप घ्यायचं कारण नाही. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे आपण. त्यानंतर स्नान करणं, रोजच्या रोज स्नान करणं, स्वच्छता राखणं शरीराची, चांगले कपडे घालणं, हे सुद्धा वजन वाढीला आवश्यक आहे. सुवास घेणं सगळ्या गोष्टींचे, त्याचबरोबर एखादा सेंट मारून शरीराला घेणं, हे सुद्धा तुम्हाला वजन वाढी करता अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर अचिंता म्हणजे कुठल्याही गोष्टीची तुम्ही चिंता करून उपयोग नाही आणि हास्य विनोदात तुमचं मन रमलं गेलं पाहिजे. तुम्ही हॅपी मूड मध्ये राहिलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि संगीताचं सुद्धा सेवन व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे संगीत हे जर तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल, पण संगीत कोणाला आवडत नाही असं होत नाही. चांगल्या पद्धतीचं संगीत कानावर गेल्यानंतर माणसाचे पाऊल थबकतच. तो थोडा वेळ स्तब्ध होतो आणि त्याला ते ऐकावंसं वाटतं. त्याची श्रवणभक्ती करावीशी वाटते. त्यामुळे संगीत हे अतिशय इथं उपयोगीचं आपल्याला ठरतं. त्याचबरोबर मनोनिग्रह करण्यासाठी तुम्ही काय करा? तर तुम्ही प्राणायाम करा, सत्संग करा, भजन करा, नामस्मरण करा. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुमचा मनोनिग्रह वाढवण्यासाठी, मनाची एकाग्रता व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही केल्या, तर मला नाही वाटत की तुमचं वजन हे कमी राहील. आता लहान मुलांमध्ये या सगळ्या गोष्टी कळणं आवश्यक आहे, पण कळू शकत नाहीत कारण त्यांची बौद्धिक क्षमता तेवढी नसते. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी लहान मुलाला सांगण्याचा अर्थ नाही. त्यामुळं त्याचा हॅपी मूड कसा राहील, हे सुद्धा पालकांनी बघणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याच्या आहारामध्ये कुपोषण न होता चांगलं पोषण कसं त्याला मिळेल, घरातलं बनवलेलं चांगल्या पद्धतीचं अन्न तो कसा ग्रहण करू शकेल, याकडं पालकांनी लक्ष देणं आवश्यक आहे. आणि सकस पदार्थांचं सेवन त्या मुलाला दिलं पाहिजे. बाहेरचे जे उटपटांग पदार्थ आहेत, जे जंक फूड सारखे पदार्थ आहेत, जे कुरकुरे, चिप्स, वेपर्स वगैरे अमुक सारखे सगळे पदार्थ आहेत किंवा टीव्हीवर ऍडव्हर्टाईजचे जे कॅडबरीज वगैरे हे सगळे प्रकार आहेत, हे तुम्ही देऊ नका. काही मुलं अशा पदार्थ खाऊन सुचतात, फुगतात नुसते. वजन वाढलं म्हणजे तब्येत वाढली असं नाही. तर वजन वाढल्यानंतर त्या मुलाला व्यवस्थित वाटलं पाहिजे, त्याचं फिलिंग व्यवस्थित वाटलं पाहिजे, त्याचं आकारमान व्यवस्थित पाहिजे, त्याची बौद्धिक क्षमता व्यवस्थित पाहिजे, त्याचा आकार व्यवस्थित दिसला पाहिजे, हेही तितकंच महत्वाचं आहे. नुसती फुगून उपयोग नाही. जंक फूड खाऊन मुलं लगेच फुगतात. वडापावसारखा पदार्थ खाल्ला, तुम्ही पिझ्झा बिझा बर्गर असे पदार्थ खाल्ले, आईस्क्रीम सारखे पदार्थ खाल्ले, तुमचं वजन वाढू शकतं. पण ते विकृत वजनाची वाढ आहे, ती प्राकृत नव्हे. त्यामुळे प्राकृत वजन वाढी करता मी जे आपल्याला उपाय सांगितले, ते तुम्ही उपाय जरूर करून पहा. तुम्हाला 100% चांगला अनुभव होईल. जर का ही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल, तर अनेकांना ही माहिती शेअर करा. शाकल एकट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत माझा सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन हे मोफत असतं. धन्यवाद.